महात्मा फुले आरोग्यदायी योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या दृष्टिकोनातून राज्यामध्ये महायुतीचं सरकार आल्यानंतर जे काही काम करायचं आहे त्या कामाची जबाबदारी माझ्यावरती राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी दिली. आणि मग त्यानंतर गेल्या 1.5 वर्षांमध्ये माझ्यासोबत इथं उपस्थित असणारे CEO सन्माननीय आमचे चव्हाण साहेब आणि त्याचबरोबर त्यांचे सहकारी सन्माननीय जगताप साहेब, डॉक्टर शेट्टी आणि त्यांची सगळी टीम आणि आम्ही सगळेजण चांगल्या पद्धतीनं प्रभावी अशा पद्धतीच्या सगळ्या या सेवा देण्यासाठी प्रयत्न करतोय. यापूर्वी अनेक बैठका झाल्या. त्या बैठका, निर्णय, सगळ्या गोष्टी होत असताना सुद्धा मला वाटतं आपण एक सत्काराचा कार्यक्रम घेतला होता पुण्यामध्ये आणि त्या सत्कारामध्ये ज्या हॉस्पिटल चांगली काम करते त्या सगळ्यांचा सन्मान करण्याचा एक कार्यक्रम आपण घेतला होता. त्याशिवाय आपण सगळ्या हॉस्पिटलमधल्या MC1 बरोबर अशा पद्धतीचा डायरेक्ट डायलॉग आपण केलेला नव्हता. आणि म्हणूनच आजच्या बैठकीचा किंवा आजच्या या एकूणच ऑनलाईन अशा पद्धतीच्या कॉन्फरन्सचा उद्देशच हा आहे की सगळ्यांपर्यंत आपण पोहोचलं पाहिजे. लोकांना अपेक्षित असणाऱ्या सेवा दर्जेदार द्यायच्या असतील तर सगळ्या स्टेक होल्डरबरोबर बोललं पाहिजे, स्टेक होल्डरच्या सूचनासुद्धा घेतल्या पाहिजेत आणि अधिक प्रभावीपणानं आपण ह्या सगळ्या सेवा लोकांसाठी समर्पित केल्या पाहिजेत. मला असं वाटतं की 1.5 वर्षाच्या कामकाजामध्ये आम्ही सगळेजण बघतोय त्यावेळेला पहिल्यापासूनचा आढावा घेतला तर अनेक गोष्टी आणि अनेक चांगल्या पद्धतीचे निर्णय आपण घेतले. विशेषतः मी ज्यावेळेला पहिल्यांदा मंत्री झालो त्यावेळेला मंत्री होण्यापूर्वी मी पहिल्यांदा हॉस्पिटलमध्ये जे काही पैसे एक्स्ट्रा घेतात त्याच्याबद्दलचा आक्षेप असणारा, सगळ्यात आक्षेप जास्त मांडणारा आमदार कोण असेल तर मी होतो. त्यामुळे साहजिकच एका बाजूला आक्षेप मांडत होतो आणि नंतर मंत्रिपदाची जबाबदारी माझ्यावरती आली. ती मंत्रिपदाची जबाबदारी आल्यानंतर मला वाटतं त्यावेळेला रंगानायक कमिशनर होते आपले आणि मग कमिशनर साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेतली आणि त्या बैठकीच्या अनुषंगानं आपल्याला पॅकेजेसमध्ये वाढ कशी करता येईल त्यासाठीची बैठक आपण घेतली. आणि मला वाटतं की त्या पॅकेजेसच्या वाढ करण्याच्या बैठकीच्या निमित्तानं जे काही चर्चा झाली, वेगवेगळ्या पद्धतीच्या सूचना झाल्या, सगळ्या चांगल्या एक्सपर्ट्सबरोबर जो ओपिनियन घेतली गेली आणि पहिल्या टप्प्यामध्ये महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये सुद्धा जी पॅकेजेस आहेत त्या पॅकेजेसमध्ये जास्तीत जास्त वाढ करण्याचा निर्णय झाला. खूप मोठा आणि खूप महत्त्वाचा असा निर्णय तो झाला की ज्याच्यामुळे सगळ्याच लोकांना थोडासा रिलीफ मिळाला. आता हा रिलीफ मिळाल्यानंतर परत आणखीन 2-3 गोष्टी आपण चांगल्या केल्या. त्यातला पहिला मुद्दा असा होता की हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन ते ऑनलाईन, पारदर्शक आणि वेळेत व्हावं यासाठीचा सन्माननीय मुख्यमंत्र्यांचाच आग्रह इतका होता आणि तो अगदी आमच्या सगळ्यांच्या विचाराशी सुसंगत होता. त्यामुळं आपण सगळ्यांनी तो निर्णय घेतला आणि सन्माननीय अण्णासाहेब चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या सगळ्या गोष्टीला सुद्धा तेवढ्याच गतीनं, एका बाजूला डॉक्टर निपुण विनायक, वीरेंद्र सिंग सर आणि आम्ही सगळ्या मंडळींनी त्याला गतिमान केलं. आणि बघता बघता आता पूर्वीच्या सगळ्या सवयी मोडल्या आणि आपण सगळ्यांनी अनुभवलं असेल की गेल्या 1.5 वर्षामध्ये कुठेही कुणाकडे अप्रोच व्हायची गरज नाही. तुमची कागदपत्र योग्य असावीत आणि तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन केलं की तुम्हाला सगळ्यांना कलेक्टरांच्या अध्यक्षतेखालची एक बैठक आणि त्याच्यानंतर ऑनलाईन पद्धतीनं तुमच्या हॉस्पिटलचं रजिस्ट्रेशन व्हायला लागलं. आता हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर परत दुसऱ्या 2-3 गोष्टी आणखीनही त्याच्यापेक्षा चांगल्या झाल्या की यात मधल्या टप्प्यामध्ये आपण सगळेजण आयुष्यमान भारत योजनेमध्ये समाविष्ट व्हावं यासाठी केंद्र सरकारकडून सुद्धा सातत्यानं पाठपुरावा होत होता. मला आठवते की एका बैठकीच्या वेळेला सन्माननीय मुख्यमंत्र्यांनी आमचा आढावा बैठक घेतली होती आणि त्या बैठकीमध्ये ज्या पद्धतीने ते चिडले होते त्यामुळे आम्हाला असं वाटलं आम्ही सगळ्यांनीच काहीतरी चूक केली आणि अक्षरशः आम्हाला सगळ्यांनाच बोर झालं की हे बरोबर नाही. आणि मग त्यानंतर आम्ही आयुष्यमान भारतवरती जाण्यासाठी जी काही गतिमानता द्यायला पाहिजे त्यासाठी सर्वच आमच्या सेक्रेटरी आणि सचिवांनी आणि कमिशनरनी काम केलं आणि बघता बघता आम्ही आयुष्यमान भारत योजनेवरती गेलो. आता आयुष्यमान भारत योजनेमध्ये गेलेल्याचा फायदा असा झाला की 1350 वरून 2399 अशा पद्धतीची पॅकेजेस आपल्याला मिळाली. म्हणजे खूप मोठा मैलाचा दगड आहे. 1000 आपले आजार वाढले. 1000 आजार वाढताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे CGSच्या HSच्या नॉर्मप्रमाणे आपल्याला पैसे वाढले. म्हणजे तुमच्या सगळ्यांच्यासाठी सुद्धा ते फायद्याचं असं आहे की फायनान्शियल खूप चांगल्या पद्धतीनं त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला चांगल्या सेवा देण्यासाठी दराची वाढ झाल्यामुळे सुद्धा तुम्हा मंडळींना सुद्धा त्याचा फायदा झाला. आणि त्याच्याबरोबर जे काही क्रायटेरिया आहेत म्हणजे NABH असेल तर काय, आकांक्षित जिल्ह्यात असेल तर काय, वेगळ्या पद्धतीचे नॉर्म्स, त्याच्यामुळे सुद्धा इतके चांगल्या पद्धतीचे फायदे मिळाले की त्या सगळ्या फायद्यांच्यामुळं महात्मा फुले आणि आयुष्यमान योजना असणारी सगळी हॉस्पिटल ही अधिक चांगल्या पद्धतीनं लोकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी सक्षमतेनं आणि अतिशय उत्स्फूर्तपणानं काम करतील एवढा उत्साह केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या या दोन्ही योजनांच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्यामध्ये तयार झाला. आता हा तयार झाल्यानंतर परत त्याच्यामध्ये आणखीन वेगळ्या पद्धतीच्या सूचना, सुधारणा आपण सगळ्या करण्याचा प्रयत्न करतोय. आणि मग मध्यंतरी या पॅकेजेसमध्ये सुद्धा माझ्याकडे एक आर्थोचं शिष्टमंडळ आलं
आर्थोच्या सगळ्या शिष्टमंडळाचं म्हणणं होतं की आर्थोमध्ये हे जे काही पॅकेजेस आहेत ती पॅकेजेसमध्ये थोडीशी सुधारणा करायला पाहिजे. मला वाटतं की त्याच्यानंतर आपल्याकडे एक बैठक झाली. आर्थोची पॅकेजेस जे आत्ता आपले आयुष्यमान भारतचे आहे त्याच्यामध्ये ज्या काही पॅकेजेसमध्ये सुधारणा करायला पाहिजे त्यासाठी महात्मा फुलेमधनं त्याची व्यवस्था करूया असाही निर्णय झाला. मला वाटतं त्याची बैठक झाली. पण केवळ आर्थो नाही, आर्थो, न्यूरो आणि कॅन्सर या तिन्हीसाठी सुद्धा आपल्याला जी काय पॅकेजेसमध्ये सुधारणा करायला पाहिजे त्यासाठीची बैठक घेतली. ऑनलाईन बरेचसे लोक आहेत. खरं म्हणजे आता कॅन्सर सेंटरचे आमच्या संभाजीनगरचे सन्माननीय डॉक्टर ते सुद्धा बोलत होते, पण आवाजात स्पष्टता येत नव्हती. पण मला त्यांना विनंती करायची आहे की मी चव्हाण सरांना सांगितलं की आपल्याला कॅन्सरच्या एकूण ट्रीटमेंटमध्ये जेवढं चांगलं देता येईल तेवढं देणं ही आमची जबाबदारी आहे. त्यामुळे कॅन्सर असेल, आर्थो असेल आणि न्यूरो असेल ही सगळी आमच्या महात्मा फुले आरोग्यदायीमध्ये एका बाजूला शासनाच्या आणि दुसऱ्या बाजूला एम्पॅनलमेंट असणाऱ्या सगळ्या हॉस्पिटलमध्ये या सेवा मिळायला पाहिजेत. त्यामुळे त्यासाठी पॅकेजेसमध्ये वाढ असेल, ज्या काय तुमच्या सूचना असतील त्या घेऊन पुढच्या आठवड्याभरा 15 आठवड्यामध्ये महिन्याभरामध्ये या सगळ्याबद्दलचे निर्णयसुद्धा आम्ही घेतोय. माझी विनंती आहे त्याच्यासाठी तुमच्या काय सूचना असतील फक्त त्या सूचना ह्या महत्त्वपूर्ण पद्धतीच्या असाव्यात, योग्य असाव्यात, एवढीच आपण सगळ्यांनी काळजी घ्या आणि त्या पद्धतीने द्या. आपल्याला परवडलं पाहिजे हे आम्हालाही कळते आणि त्याचबरोबर लोकांना योग्य पद्धतीने दिलं पाहिजे हेही आमची जबाबदारी आहे. त्यामध्ये या दोन्हीचा मेळ घालून आपण गेलो की या सगळ्या गोष्टी अधिक चांगल्या पद्धतीने होतील. आता ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कालसुद्धा एक निर्णय आम्ही घेतला आणि मला स्वतःला, मी या खात्याचा मंत्री असल्याचा खूप अभिमान म्हणण्यापेक्षा मी स्वतःला भाग्यवान समजतोय की लोकांना दर्जेदार सेवा, चांगल्या पद्धतीनं सेवा देण्यासाठी कुठंतरी मला सुद्धा सहभाग घेता येतो. याच्या इतकं महत्त्वाचं आणि पुण्याईचं काम नाही. काल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेट स्कॅन हा कॅन्सरसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि पेट स्कॅन परवडत नाही आणि 4थ्या स्टेजला आपण गेलो की मग पेट स्कॅन करण्याबद्दल डॉक्टर सल्ला देतात. तोपर्यंत पेशंट इतक्या पुढे गेलेला असतो की ट्रीटमेंटसुद्धा उपयोगाची ठरत नाही आणि आपल्या सगळ्यांचा काहीच उपयोग नाही. कुटुंबाला त्रास, मानसिक त्रास, आर्थिक त्रास आणि त्या पेशंटला शारीरिक त्रास, अशा सगळ्या गोष्टींना फक्त आपण सगळेजण समाधान करण्यापर्यंतच जात असतोय. आणि म्हणून खूप आग्रह करून आपल्या सगळ्यांच्याकडनं आम्ही या सगळ्या गोष्टींची मान्यता घेतली. सन्माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सुद्धा या सगळ्या गोष्टीसाठी सातत्यानं आम्हा सगळ्यांना प्रोत्साहन दिलं आणि बघता बघता काल पेट स्कॅनमध्ये MJPGYमध्ये समावेश करण्याचा सुद्धा निर्णय आपण घेतला आणि मला स्वतःला खूप समाधान वाटतं. मला असं वाटतं की या सगळ्या योजना ह्या लोकांसाठी इतक्या चांगल्या पद्धतीने देण्यासाठी आम्ही सगळेजण काम करतोय आणि अजूनही करणार आहोत. त्या सगळ्यामध्ये तुमच्या सूचना महत्त्वाच्या आहेत, तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून तुमचं सहकार्य महत्त्वाचं आहे आणि म्हणून तुमच्याशी बोलणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळेच आजचा हा आपण सगळ्यांनी असा ओपन फोरम ठेवला. या ओपन फोरममध्ये आपण सगळ्यांनी ज्या काही सूचना दिल्यात त्या सगळ्या सूचनांचा आपण चांगल्या पद्धतीनं त्याचे रिझल्ट्स देऊ. विशेषतः बऱ्याचशा लोकांना बोलता आलं नाही तरी पण ते सगळे आपल्या प्रतिक्रिया त्यांनी मांडलेत. माझी विनंती आहे की त्या प्रतिक्रियांप्रमाणे त्यांना योग्य पद्धतीनं त्यांच्या प्रश्नांच्या, शंकांचं निरसन करणं ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे ती जबाबदारी अतिशय व्यवस्थितपणानं पूर्ण करा आणि कुठेही त्या सगळ्याचा मला रिपोर्ट द्या. कारण माझं असं म्हणणं आहे की पुढच्या 3 महिन्यानंतर परत आपण एकदा बसायचं आहे आणि त्यावेळी मात्र या सगळ्यांमधली उत्तरं इतकी चांगली मिळाली असली पाहिजेत की याच्यामध्ये कुठेही काय उणीव राहिली असं वाटता कामा नये. आपण सगळ्यांनी आपला एक दिवस आता आजचा घालवला आहे, तर या दिवसातनं नेमकं फलित काय झालं याचं कॅल्क्युलेशन केलं तर मग मात्र आपल्या सगळ्यांना सुद्धा आपली एकापेक्षा एक अशा चांगल्या पॉझिटिव्ह गोष्टी होत आहेत असं वाटलं पाहिजे. असं आपण काम करूया अशी विनंती करतो. विशेषतः मी आपल्या सगळ्यांना सांगतो की आता बरेचसे लोक आहेत, त्यांनी ऑनलाईन पण मांडलं, आणखीन कुठं मांडलं. माझ्याकडे येणाऱ्या बऱ्याचशा लोकांचे काही प्रश्न आहेत, ते सगळे प्रश्नसुद्धा आणि त्याच्यावरती सोल्युशनसुद्धा चव्हाणसाहेब आपल्याला काढायला पाहिजेत. विशेषतः फ्री ऑफ अप्रुव्हल हा जो विषय आहे त्याला इतका वेळ लागतोय की ज्या वेळ लागण्यानं आम्हाला सगळ्यांना त्रास होतोय. आणि मग मगाशी आमचे एक मित्र म्हटले की राजकीय दबाव काय असला तर आम्ही काय करावं. सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. पण आम्ही असं विचारतोय, अरे बाबा हो, आम्ही राजकारणी माणसांनी तुम्हाला नाही विचारलं तर विचारणार कोण? चुकीच्या गोष्टींसाठी तुम्ही अजिबात आमचा विचार करू नका, पण योग्य गोष्टी असतील तर तुम्हाला मस्ट बी आम्ही विचारणार आणि ती आमची जबाबदारी आहे. फक्त माझी विनंती अशी आहे की प्री ऑथ रजिस्ट्रेशनला उशीर होतोयच कसा, आणि प्री ऑथ रजिस्ट्रेशनला उशीर होत असेल तर शासमधले जे लोक आहेत, प्री ऑथ रजिस्ट्रेशनसाठी शासमध्ये कोण आहे? 6 तासाच्या वर उशीर व्हायचा प्रश्नच नाही, कारण 6 तास जर TPA पेंडिंग ठेवलं तर ते पोस्ट अप्रूव्ह होतं, म्हणजे मंजूरच. मग मी तुम्हाला सांगतो, तुम्ही मला एक, आता अधिवेशन आहे आपलं, एक रिपोर्ट तयार करून द्या. प्री ऑथ रजिस्ट्रेशनला TPAने उशीर केला असेल तर TPAवर कारवाई करायला पाहिजे. जर कारवाई करण्यामध्ये शासमधल्या लोकांची जबाबदारी असेल तर शासमधल्या लोकांच्यावरती कारवाई करायला पाहिजे. आजची बैठक ही केवळ सगळ्यांना देण्यासाठी नाही, जबाबदाऱ्या निश्चित करण्यासाठी सुद्धा आहे.
आणि मला वाटतं की प्री ऑथ रजिस्ट्रेशन करण्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी उशीर झाला आहे त्या सगळ्याबद्दल त्या सगळ्या लोकांना जबाबदार धरणं गरजेचं आहे. त्याला कारण असं आहे की पेशंटला पहिल्या दिवशी ॲडमिट केला की 25,000, 30,000, 40,000, 50,000, अगदी 60-70,000 रुपये बिल दिलं जाते. आणि मग 2 दिवसानंतर तुमची योजना ह्या लोकांना काय कामाची आहे? योजना ही लोकांच्यासाठी आहे. 1 रुपये त्यांनी पैसे खर्च करायचे नाहीत, ही आपली सगळ्यांची कन्सेप्ट आहे. आणि मग जर ही कन्सेप्ट असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्यातल्या कुठल्याही माणसाला अशा पद्धतीची ही दुर्लक्ष करणं अजिबात आपल्या सगळ्यांना आवडणार नाही. त्यामुळे माझी तुम्हाला विनंती आहे की पुढच्या 1 महिन्याभरामध्ये या सगळ्याबद्दलची वस्तुस्थितीचा रिपोर्ट तुम्ही द्या. तो रिपोर्ट खूप महत्त्वाचा आहे. आता त्याच्यानंतरचा परत आणखी एक मुद्दा दिसतोय, कार्डियक आणि आपल्या जे रिनल ट्रीटमेंट पॅकेजेस आहेत त्याच्या फेर तपासणीच्या आवश्यकतेप्रमाणे मंजुरी देण्याबद्दल सुद्धा, म्हणजे विशेषतः 3 महिन्यानंतर अप्रुव्हल देण्यात येईल असं सांगून रिजेक्शन करू नये, अशा पद्धतीची मागणी आहे. म्हणजे आपल्याकडे आता कार्डियकला फॉलोअपला जर येतात ते लोक, तर ते फॉलोअपला जर आले तर त्यांना वेळेत किती वेळात द्यावं, काय द्यावं, याच्याबद्दलची सुद्धा स्पष्टता असायला पाहिजे. जर काय आपण तांत्रिक मुद्द्याने त्या माणसाला थांबवायला लागलो किंवा काही बऱ्याच ठिकाणी असेही काही मुद्दे येतात की तुम्ही ते 10 दिवसाचं आणि 12 दिवसाचे तिकडे ॲडमिटच करायला पाहिजे. थोडंसं त्याच्यात कसं रिलॅक्सेशन करता येईल, कारण पेशंट पण पॅनिक होऊ नये. हॉस्पिटलला पण असं व्हायला नको की बाबा योजना घेतली आणि हे इतके लोक कशी ठेवायची, पेशंटला सुद्धा इतके दिवस ठेवणं म्हणजे त्याला पण त्रासदायक होते. तर कशी फ्लेक्झिबिलिटी ठेवता येईल ते बघितलं तर बरं होईल. विशेषतः कार्डियकचा पेशंट असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला कशा पद्धतीने जायला पाहिजे ते आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. मगापासून 1-2-3 मुद्दे सातत्याने येतात आणि मलाही जे लोक भेटतात ते सांगतायत ते जुनी जी काही आपली जुन्या पोर्टलमधली प्रलंबित देयक आहेत त्याच्याबद्दल बऱ्याचशा लोकांच्या काही आक्षेप म्हणता येणार नाही, मागणी आहे की जे आपण नवीन इकडे आलो म्हटल्यानंतर पैसे मिळत नाहीत. माझं म्हणणं त्याच्यावरती काहीतरी निर्णय आपल्याला घ्यायला पाहिजे. तर तो निर्णय आपण घेऊया. आपण एकदा त्याचं वस्तुस्थिती बघा, जे योग्य आहे ते बघा आणि त्याच्याबद्दलचं सुद्धा तुम्ही आमच्या निदर्शनास आणा. कारण शेवटी हॉस्पिटल काम करते तर त्यांना त्यांच्या केलेल्या कामाच्या बद्दलचे पैसे मिळण्यामध्ये त्यांच्या इतकीच आमची जबाबदारी आहे. त्यामुळे आपण त्या पद्धतीचा निर्णय सुद्धा घेऊया. आता जुन्या पोर्टलबरोबर आणखीन एक मुद्दा येतोय की शनिवार, रविवार आणि सुट्टी दिवशी प्री ऑथ अप्रुव्हल पेंडिंग राहण्याचा सुद्धा खूप मुद्दा येतोय. आता प्री ऑथ जर काही पेंडिंग राहत असेल तर TPA आणि परत शासकडे जबाबदारी येते. शनिवार, रविवार म्हणायची गरज नाही. रात्री असेल आणि दिवसा असेल, सकाळी असेल आणि 12 वाजता रात्री असेल तर ते आपल्या सगळ्यांना वॉर फुटिंगवर काम करायला पाहिजे, तरच आपण लोकांना सेवा देऊ शकतोय. त्यामुळे यामध्ये ज्या गोष्टी असतील 1 महिन्यानंतर हे पत्र माझं आणि त्या पत्रावरची प्रश्नाची उत्तरं या सहित आपण सगळ्यांनी बसायचं आणि मग 3 महिन्यानंतर बऱ्यापैकी आपण सगळे यांच्याशी बोलू, तेवढा याच्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं रिझल्ट मिळतील असं अपेक्षा ठेवायला काही हरकत नाही. आता ह्या सगळ्या गोष्टींबरोबर आणखीन 2 गोष्टी आहेत की इमर्जन्सीच्या केसेस ज्या आहेत त्या इमर्जन्सीच्या केसेसमध्ये आपण तिथल्या CS ना ती परमिशन द्यायचं अथॉरिटी दिली पाहिजे. त्याला कारण असं आहे की प्रत्येक वेळेला आपल्यापर्यंत येतील अशातला भाग नाही, पण तिथं CS ला जर आपण सांगितलं आणि इमर्जन्सी केसेसला जर काय मान्यता दिली तर त्याचा उपयोग असा होईल की ते सगळे लोकसुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीने मदत करतील. CS, DD हे सगळे आमचे जबाबदार लोक आहेत. त्यामुळे साहजिकच त्यांच्यावरती मॉनिटरिंग ते करतील आणि तशा पद्धतीचा निर्णय घेतला तर तो अधिक चांगला आणि उचित होईल असं मला वाटतं. त्यामुळे त्या पद्धतीनं सुद्धा ज्या काही सूचना असतील तर त्या आपण घेतल्या तर त्याचा फायदा होईल. आता जिल्हा स्तरावरती सुद्धा जे काही जिल्हा समन्वयक आहेत त्यांना सुद्धा तुम्ही लॉग इन देता आला तरी काय हरकत नाही. तो लॉग इन दिला तर त्याचा फायदा असा होईल की त्याच्यामुळे ते सगळे लोक हे तुम्हाला तिथं मदत करत राहतील आणि तुमचं स्ट्रॉंग मॉनिटरिंग असल्यानंतर चूक करण्याचं धाडस आता आपल्या गेल्या 1-1.5 वर्षामध्ये ज्यांनी चुका केल्या ते रात्री झोपताना सुद्धा विचार करत असतील आपल्यावर कधी आता कारवाई होणार आहे याची काय माहिती नाही. मला असं वाटतं त्या सगळ्या गोष्टी व्हायला लागल्यात. त्यामुळे आता काय चुकी करणाऱ्या माणसासाठी आपण काय सगळेजण अजिबातच कोणाला बेर करणार नाही, त्यामुळे तो काय प्रश्न येणार नाही. आणि त्याच्यानंतर मग आरोग्य मित्रांची संख्या वाढवणं हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आरोग्य मित्रांची संख्या वाढवण्यासाठी TPNची जबाबदारी आहे आणि मला वाटतं 1 महिन्यानंतर आपण ज्यावेळी बसू त्यावेळी मगाशी त्या मॅडमनी सांगितलं, पलीकडं आणखीन आमच्या त्या दुसऱ्या भगिनीने सांगितलं, आमच्या CSनी सांगितलं, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर आरोग्य मित्र किंवा ESICच्या आमच्या हॉस्पिटलमध्ये किंवा MGM वाल्याने सांगितलं आपण त्याचं वर्गीकरण कॅल्क्युलेशन करा आणि त्याप्रमाणे झालं पाहिजे. आरोग्य मित्रांचं ट्रेनिंग झालंय काय? आरोग्य मित्रांचं TPS घेतात त्याला एक डिस्ट्रिक्ट नोडल टीम केली आपण. नाही, माझं असं म्हणणं कसं आहे लक्षात घ्या की प्रत्येक माणसाला ट्रेनिंग दिलं तर त्याचा उपयोग होतोय. तुम्ही नसेल तरी एकदा तुम्ही ट्रेनिंग घ्या, आता असेल तर परत आणखीन रिफ्रेश कोर्सेस घ्या. त्याला कारण असं आहे ती मुलं जर काय पॉझिटिव्हली लोकांसमोर गेली, पेशंटसमोर गेली तर बरं होईल. त्यांच्याकडं वेगवेगळ्या पद्धती उत्तर प्रदेशमध्ये मी परवा गेलो होतो, 4,500च्या आसपास 4,500 हॉस्पिटल लखनौमध्ये होतं.
सगळा राऊंड मारताना मला त्यातलं आवडलं काय, तर तिथं आवडलेली एक गोष्ट होती काय, की तिथनं आम्ही जातानाच पहिल्यांदाच त्यांनी फीडबॅक फॉर्म ठेवला होता. आणि फीडबॅक फॉर्म का ठेवला होता, तर त्या फीडबॅक फॉर्मच्या निमित्तानं एकूण मिळणाऱ्या सर्व्हिसेसबद्दल त्यांनी आपलं मत व्यक्त करायचं होतं. आणि मग त्यानंतर आम्ही जसं बैठकीला बसलो, त्या डॉक्टरांच्या बरोबर ज्यावेळी बसलो, त्यावेळी त्यांनी सांगितलं की फीडबॅक फॉर्ममध्ये जे जे काही सगळ्या सूचना येतात त्या सगळ्यांच्याबद्दल आम्ही दुरुस्ती करतो. त्यातली एक सूचना अशी होती की डॉक्टर्स आणि विशेषतः स्टाफ नर्सेस ह्या पेशंटबरोबर राईटली डायलॉग करत नाहीत, त्यांच्याशी संवाद त्यांचा होत नाही. त्यानंतर त्यांचं ट्रेनिंग त्यांनी ठेवलं डॉक्टरांचं, हॉस्पिटॅलिटीचं, कशा पद्धतीने पेशंटशी लोकांशी बोलावं. आणि त्याचा परिणाम जो दिसला त्यानंतर फीडबॅक फॉर्ममध्ये त्याचेसुद्धा रिझल्ट्स यायला लागले. मला वाटतं आरोग्य मित्रांबद्दल तुमची ती जबाबदारी आहे की तुम्ही तिन्ही TPAने याबद्दलची काळजी घ्या आणि त्या पद्धतीने काम करा. त्याचा फायदा आपल्याला होईल की लोकांना राईट सर्व्हिसेस देण्यासाठी पहिला आपला जर कोण प्रतिनिधी असेल तर तो आरोग्य मित्र आहे. त्यामुळे त्याबद्दलची जबाबदारी घेऊन आपण त्या सगळ्यांच्याकडनं जाऊया. आता ह्या सगळ्यांच्या बरोबर माझी हॉस्पिटलला सुद्धा सूचना आहे. तुमच्याकडं आम्ही सगळेजण ज्या वेळेला ह्या सगळ्या सेवा देतोय त्यावेळेला पहिल्यांदा आहार, दुसऱ्या बाजूला जेवण, म्हणजे आपण जेवण दिलं पाहिजे हे बंधनकारक आहे. जेवण देण्याबरोबर आपल्याला सर्व औषधं तपासण्या करणं हे त्याच्यापेक्षाही बंधनकारक आहे. त्या सगळ्या मोफत, दर्जेदार आणि अगदी योग्य पद्धतीने करणं आणि त्याच्यानंतर सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीने त्यांना सेवा देणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर प्रवास भत्ता देणं हे आपल्या सगळ्यांना कंपल्सरी आहे. प्रवास भत्ता दिल्यानंतर सुद्धा निःशुल्क वर्षभर तपासणी सुविधा, फॉलोअपची पॅकेजेस प्रमाणे आपण सगळ्यांनी त्यांना पॅकेजेस प्रमाणे सेवा देणं हे महत्त्वाचं आहे. आणि त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीनंतर दुर्दैव आहे माझं की वेलकम किट आज होते, योजना झाल्यानंतर आज, मला वाटतं हे किती वर्ष झाली, वेलकम किट हे आज आम्ही प्रकाशित केलं, ते आज नाही, उद्यापासून वेलकम किट ज्या ज्या हॉस्पिटलमध्ये नसेल आणि तिथनं ऑनलाईन तक्रार झाली तर सुद्धा त्या हॉस्पिटलवरती कारवाई होईल. पेशंट ॲडमिट होताना तुमच्या वेलकम किटच्या माध्यमातूनच त्याचे स्वागत झालं पाहिजे. इथं सगळे जे काय टोल फ्री नंबर असतील त्या टोल फ्री नंबरच्या माध्यमातून सगळ्या सेवांबद्दल दक्षता, काळजी, जबाबदारी हे सगळ्या घेऊन आपण सगळ्यांनी काम करायचं आहे. ह्या सगळ्यांमध्ये जरासुद्धा आळस कुठल्याही हॉस्पिटलनं करू नये अशी माझी विनंती आहे. ह्या सगळ्या विनंतीबरोबर 2-3 मुद्दे अजूनसुद्धा आपल्या सगळ्यांच्यासाठी अगदी गरजेचे आहेत की आपण सगळ्यांनी ह्या सगळी कामं करत असताना हॉस्पिटलवाल्यांनी एकही रुपये एक्स्ट्रा घेतल्याची तक्रार आमच्याकडे येऊ नये. हॉस्पिटलवाल्यांनी तक्रार जर घेतली तर तुम्ही कुणाकडे गेलात तरी आम्ही सगळेजण तुम्हा सगळ्यांना जरासुद्धा माफ करणार नाही. दुसरं मधल्या टप्प्यात असंही आम्हाला दिसत होतं की बरेचसे DC जे आहेत त्यांचं आणि हॉस्पिटलचं साखळी असायची आणि त्या साखळीतनं ते हॉस्पिटलवाले लोक म्हणजे त्यांना सगळेजण त्यांच्याबरोबरच्या असणाऱ्या संबंधांमुळे थोडीशी मदत करायची, चुकीच्या पद्धतीने कामाला सुद्धा प्राधान्य द्यायचे. असं जरासुद्धा कुणाकडनं निदर्शनास आलं तर ते हॉस्पिटलसुद्धा ते कारवाईला पात्र राहील आणि DC किंवा कोण आमचे लोक असतील तर त्यांच्यावरती तरी कारवाई अटळ राहील. त्यामुळे अशा पद्धतीची गोष्टी होणार नाही त्याची काळजी घ्या. मला वाटतं आपण सगळ्या DCंची सुद्धा आता बदली करणार आहोत. शासच्या सगळ्या लोकांची सुद्धा बदली करण्यासाठी सुद्धा आपल्याला निर्णय घ्यायचे आहेत. शासची बदली करत असताना त्याच्यामधला परफॉर्मन्स घ्या. पण मी कोल्हापूरचा पालकमंत्री आहे. 1-2 विभागामध्ये मला असं लक्षात आलं की कामच होत नाही. मी त्याच्यानंतर त्यांना परफॉर्मन्स ऑडिट करायला लावलं आणि परफॉर्मन्स ऑडिटमध्ये जे जे लोक काम कमी करत आहेत त्यांना शोकज काढून त्यांच्यावरती DE आणि त्याच्यावरती कारवाई आम्ही चालू केल्या. त्याला कारण असं आहे, इथं बसलेला माणूस हा साहेब नाही, आपण सगळेजण सेवक आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांची जबाबदारी इथं रिजेक्ट करणं, इथं फक्त अधिकार गाजवणं असं असता कामा नये. एकतर शासमध्ये अनेक वर्ष ज्या ज्या लोकांची ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या पहिल्यांदा बदल्या करा. दुसरी गोष्ट आहे की त्याच्यातले जे काही परफॉर्मन्स नसेल अशा लोकांना त्यांच्यावरती ज्या काही कारवाई करायला पाहिजे त्या कारवाई करा आणि त्याच्या माध्यमातून ट्रान्सपरंट, पॉझिटिव्ह आणि सगळ्यांना उत्साही वाटेल अशा पद्धतीचं काम, म्हणजे खाली पेशंटला त्रास होणे याची ज्यावेळी आम्ही हॉस्पिटलला सांगतोय त्यावेळी शासमधनं आणि TPAकडनं सुद्धा जरासुद्धा त्रास होणे हे सगळं सांगायची जबाबदारी सुद्धा आमची आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची नियमावली घालून आपण सगळेजण काम करूया. विशेषतः माझा जो तुमच्यावरती सगळ्यात आक्षेप आहे तो म्हणजे 104 बद्दल. 104चं काम कोण बघतंय आपल्याकडं? 104च ना, म्हणजे तुमचा टोल फ्री नंबरचं काम कोण बघतंय आपल्याकडं? नाही, पण मुळात मुद्दा असा आहे की या योजनेचं फेल्युअर काय असेल, या योजनेचं फेल्युअर काय असेल तर महाराष्ट्रामध्ये आपल्यातल्या एकाही माणसाला सांगावं ॲक्सिडेंट झाला आहे आणि त्यांना महात्मा फुलेचा टोल फ्री नंबर पाहिजे आहे. एखाद्या हॉस्पिटलमध्ये सर्व्हिस बरोबर नाही आणि त्याला टोल फ्री नंबर पाहिजे, नंबरच माहीत नाही, मग योजना प्रभावी राबणार कशी? कॉमन सगळ्यांवरती एक सामुदायिक प्रेशर तयार होणार कसं? त्यामुळे हे वेलकम किट उद्यापासून एका ठिकाणी मिळालं नाही तर आरोग्य मित्रापासून सगळ्यांच्यावरती कारवाई,
हॉस्पिटलवरती सुद्धा कारवाई होईल. वेलकम किटनं स्वागत होईल. आहार भत्त्यापासून, आहार भत्ता नाही, आहार म्हणजे द्यायलाच लागेल. प्रवास भत्त्यापासून सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत. माझ्याकडे 1-2 हॉस्पिटल अशी होती, म्हणजे त्या हॉस्पिटलचं नाव नको सांगायला, कारण त्या हॉस्पिटलचं नाव सांगितलं तर त्यांना कदाचित ते चुकीचं वाटेल. पण दुर्दैव काय की ते लोक असं करत होते की हॉस्पिटलमध्ये तिथं उभारायचं, ते आपला जो किओस आहे तिथं ते पैसे द्यायचे, एक फोटो काढायचा आणि परत पैसे आपल्याकडे परत घ्यायचे. आता मला सांगा किती दुर्दैवी गोष्ट आहे. आपण काय करतो याचं भान नसणारे सुद्धा लोक आपल्या सोबत आहेत. मला असं वाटतं की असल्या लोकांची आम्हाला गरज नाही. आपण अशा लोकांना अगदी सन्मान करून एक बुके देऊया आणि तुम्ही आमच्यापेक्षा चांगलं काम करा, पण आमच्या योजनेत नको म्हणून सांगूया. आणि आमच्याकडे जे चांगले लोक आहेत ना, अजून सुद्धा पॅकेजेसमध्ये वाढ करायची आहे, जे जे करायचं आहे ते सगळं आपण करूया. कारण हे शेवटी काम काय, सामान्य गरीब माणसाला सुद्धा दर्जेदार सुविधा देण्यासाठी आपण सगळेजण ही योजना केली. महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाचं 50% बजेट ज्यावेळेला आम्ही याच्यावरती खर्च करतोय, त्यावेळेला ते योग्य पद्धतीनं सगळ्या लोकांपर्यंत पोहोचते. अशा प्रतिक्रिया लोकांच्या यायला पाहिजेत. ज्या दिवशी ह्या प्रतिक्रिया येतील त्या दिवशीच तुम्ही सगळेजण आणि आम्ही सगळेजण या योजनेच्या माध्यमातून काम करण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करू. त्यामुळे मला वाटतंय या सूचना, या पद्धतीचं काम हॉस्पिटलच्या म्हणजे तुमच्या एम्पॅनलमेंटपासून सुरुवात होईल, ती आत्तापर्यंतच्या सगळ्या ॲक्च्युअल वर्किंगमध्ये जरासुद्धा कोणाकडून चूक होऊ नये. आणि ज्या ज्या सूचना असतील त्याच्याबद्दल तुम्ही सन्मान्य कमिशनर साहेबांबरोबर बोला, आमच्याबरोबर बोला. आपण सगळ्यांनी ह्या सांगितलेल्या, आता विशेषतः इथं जे काही ऑनलाईन सुद्धा उपस्थित आहेत त्या सर्व मान्यवरांच्या सुद्धा उपस्थितीतल्या सगळ्या लोकांच्या सुद्धा सूचना आम्ही सगळेजण घेणार आहोत. विशेषतः कॅन्सरमध्ये पेट स्कॅन करण्यानं प्रश्न सुटणार नाही. तर मला असं वाटतं की सर्व एक्सपर्ट्सना घेऊन अजूनसुद्धा त्या पॅकेजेसमध्ये ज्या ज्या काही सुधारणा करायला पाहिजे त्या आपण करणार आहोत. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं कॅन्सरसाठी एकापेक्षा एक चांगल्या योजनासुद्धा आम्ही करतो. योजना म्हणता येणार नाही, त्याला प्रिव्हेन्शनच करण्यासाठी आम्ही सगळेजण चांगल्या पद्धतीच्या मोहिमा घेतोय. आणि त्या प्रिव्हेन्शनमध्ये एका बाजूला प्रिव्हेन्शन होईल आणि दुसऱ्या बाजूला उपचारामध्ये सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने आपण काम करण्यासाठी आपण सगळेजण काम करूया अशी विनंती करतो. पहिल्यांदाच अशा पद्धतीचा ओपन फोरम झाला. बऱ्याचशा लोकांना प्रश्न असा सुद्धा पडला असेल की नेमकं या ओपन फोरममध्ये काय करायचं आहे, आमचा रोल काय, तुमचा रोल काय. बऱ्याचशा शासमधल्या सगळ्या अधिकाऱ्यांच्या बरोबर डायलॉग होत नाही, असा होतोय प्रॉब्लेम. माझी सगळ्यांना विनंती आहे की शासमधल्या एकाही अधिकाऱ्यानं जर काय त्या सगळ्यांबरोबर संवाद साधण्यामध्ये कमी पडला तर ते बरोबर नाही. मी साहेब राज्याचा मंत्री आहे, इतके लोक येतात, इतके लोक भेटतात, कधी कधी मला सुद्धा त्रास होतोय. पण मला असं माहिती आहे माझ्यावर एवढी जबाबदारी मोठी आहे म्हणून लोक येतात, नाही तर मला कोणी विचारायची काय गरज आहे. त्यामुळे मी त्या सगळ्यांबरोबर कधी एखादं काम चुकीचं असतंय, कधी एखादं काम बरोबर असतंय, कधी खरोखरच अन्याय झाला असतोय, कधी कधी त्या माणसाविषयी प्रचंड राग असतोय. पण असला तरी सुद्धा समजून सांगा, योग्य पद्धतीने बोला, जितकं शक्य होईल तेवढं राईट मार्गदर्शन करा. ही जबाबदारी मला वाटते प्रत्येक अधिकाऱ्याची, प्रत्येक कर्मचाऱ्याची आहे. त्या सगळ्यामध्ये शासमध्ये विशेषतः जर अशा पद्धतीने कोण काम करत असेल तर त्याच्यावरती पहिल्यांदा कारवाई होईल आणि मग बाकीचा नंतर TPA, DC आणि बाकीचे लोक असतील त्यांच्यावरती. मला वाटतं की आता आजच्या दिवसासाठी इतकं भरपूर झालं. आपण सगळ्यांनी योग्य पद्धतीने चांगलं काम करूया एवढी विनंती करतो. सगळ्यांचा आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद.